नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी साइज चार्ट बघणार आहोत आणि त्याचबरोबर ब्लाउजसाठी लागणारी मेजरमेंट कशी घ्यायची हे देखील पाहणार आहोत। तर सुरुवातीला आता आपण इथे दोन चार्ट आहेत, तर पहिला चार्ट आपण बघणार आहोत। तर हा जो आहे हा पहिला चार्ट आहे। तर यामध्ये चेस्ट, नेक विड्थ, शोल्डर आणि आर्महोल हा असा आपला साइज चार्ट असणार आहे। 28 चेस्ट साइज टू 46 चेस्ट साइज पर्यंत हा आपला साइज चार्ट आहे। तर 28 चेस्ट असेल तर नेक विड्थ किती घ्यायची, तर 2 इंच नेक विड्थ घ्यायची, शोल्डर 4.5 इंच आणि आर्महोल देखील 4.5 इंच। 30 असेल तर 2 इंच नेक विड्थ, 5 इंच शोल्डर, 5 इंच आर्महोल। 32 साइज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2.25 गळा रुंदी घ्यायची आहे आणि 5 इंच जे आहे तुम्हाला शोल्डर आणि 5 इंच आर्महोलची जे आहे रुंदी घ्यायची आहे। 34 साइज मध्ये 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच आर्महोल घ्यायचा आहे। 36 साइज मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे 2.5 ते 3 इंच पर्यंत गळा रुंदी घ्यायची, 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आणि आर्महोल जे आहेत ते तुम्हाला इथे 5.5 इंच घ्यायचे। त्यानंतर आता 38 साइज मध्ये कसं करायचं आहे की 38 साइज मध्ये तुम्हाला गळा रुंदी जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे आणि त्यानंतर शोल्डर 6 इंच, 5.5 इंच आर्महोल घ्यायचे आहेत। 40 साइज मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे गळा रुंदी 3 इंच, शोल्डर 6 इंच आणि आर्महोल जे आहेत ते 6 इंच घ्यायचे आहेत। 42 साइज मध्ये गळा रुंदी 3 इंच, शोल्डर 6.5 इंच, त्यानंतर आर्महोल जे आहेत ते 6.5 इंच। 44 साइज मध्ये तुम्हाला इथे घ्यायचे आहे 3.25 म्हणजे साधारण 3.25 इंच पर्यंत गळा रुंदी, 6.5 इंच गळ्याचं जे आहे शोल्डर घ्यायचं आहे 6.5 इंच आणि आर्महोल 6.5 इंच। 46 साइज मध्ये इथे साधारण 3.5 इंच गळा रुंदी आणि 6.5 इंच शोल्डर तसेच 6.5 इंच आर्महोल घ्यायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही ब्लाउजचं जे आहे कटिंग एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता। यामध्ये चेंजेस कुठे होतील तर नेक विड्थ मध्ये तुमचे चेंजेस होऊ शकतात आणि त्यानंतर शोल्डर मध्ये अंगावरचं शोल्डर घ्यायचं आहे किंवा ब्लाउजवरचं शोल्डर घेऊन याच्यामध्ये चेंजेस तुम्ही करू शकता। त्याचबरोबर आता आर्महोल साइज पण इथे मी परफेक्ट सांगितलेली आहे। फक्त एक्सेप्शन असं असेल की जर कोणाची आर्महोल साइज जी आहे याच्यापेक्षा मोठी किंवा कमी जी आहे तब्येतीनुसार असू शकते, तर इथे तुम्हाला थोडेसे चेंजेस करायचे आहेत जे की तुम्ही ब्लाउजवरती मेजरमेंट घेऊन करू शकता। तर अगदी साधा सोपा असा हा जो आहे आपला साइज चार्ट आहे। तर हा साइज चार्ट जो आहे तुम्हाला जो आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावरती पण मिळणार आहे, तर त्याच्यावरती ग्रुपवरती लवकरात लवकर जॉईन व्हा। आता त्यानंतर कटोरी ब्लाउज जो आहे त्यासाठीचा जो साइज चार्ट आहे तो आपण या साईडला बघत आहोत। तर साइज चार्ट एक्झॅक्टली म्हणजे काय, साइज चार्ट म्हणजे काय, तर चेस्ट साईजनुसार किती इंचाची कटोरी जी आहे ती घ्यायला पाहिजे असा हा आपला साइज चार्ट असणार आहे। तर हा खूप महत्त्वाचा साइज चार्ट आहे। या यूट्यूबवरती सर्वात प्रथम आपण हा शेअर करत आहोत, तर नक्की पूर्ण हा चार्ट जो आहे व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या। तर आता चेस्टनुसार 28 चेस्ट असेल किंवा छाती असेल 28 इंच तर कटोरी साइज किती घ्यायला पाहिजे किंवा किती येईल तर 4.50 इंच। त्यानंतर इथे 30 साइज असेल तर 4.75, 32 साइज असेल तर 5 इंच, त्यानंतर 34 साइज असेल तर 5.25, 36 जर साइज असेल तर त्यामध्ये 5.50, 38 साइज असेल तर 5.75। आता तुम्ही हे म्हणाल की 38 साइजचा आपण मागे ब्लाउज बघितला तर त्यामध्ये आपण चेस्ट साइज जी आहे किंवा कटोरीची साइज जी आहे ती 6.3 घेतली होती साधारण। तर आता ही गोष्ट कशी आहे की जो ब्लाउज तुमच्याकडे आलेला आहे त्या मापावरती तुम्हाला ही कटोरी जी आहे ती बघायची। कधी कधी काय होतं की काही साइजेसमध्ये असं असतं की छातीचा जो वरचा भाग आहे तो 38 इंच जरी आला तर कटोरीचा जो साईज असतो किंवा कप साईज असतो तो छोटा असतो किंवा मोठाही असू शकतो। तर ह्या दोन गोष्टींमध्ये व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे आहेत जे की ब्लाउजवरून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने 5.75ची इथे जी आहे कटोरी साईज आपण 38 मध्ये घ्यायची आहे साधारण। त्यानंतर 40 इंचामध्ये आपल्याला 6 इंचाची कटोरी घ्यायची आहे, 42 इंचामध्ये 6.25 इंचाची आणि त्यानंतर 44 इंचामध्ये आपल्याला 6.50ची कटोरी घ्यायची, 46 इंचामध्ये 6.75 इंचाची कटोरी, त्यानंतर 48 मध्ये 7 इंचाची आणि 50 साइज असेल चेस्ट साइज किंवा बस्ट साइज तर तुम्हाला 7.25 अशी कटोरी घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो इथे मी कटोरीचा साइज चार्ट जो आहे तुमच्याशी शेअर केलेला आहे। त्याचबरोबर शोल्डर,
चेस्टनुसार नेक विड्थ किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचा आणि आर्म होल किती घ्यायचा हा देखील साईज चार्ट मी शेअर केलेला आहे. आता यानंतरचा जो आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये मी जी पेपर कटिंग आपण केली होती त्या पेपर कटिंगनुसार ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची डायरेक्टली फॅब्रिकवरती हे दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.